Hello, hello, hello. Hello, this is the my artifact episode number. मी लाईफ मध्ये खूप सारे टार्गेट ठरवले. Some of the targets was so much big. Trust me. Yeah. Even समज जर मी कोणाला मी माझे टार्गेट्स सांगितले तर शायद तो हसून देईल. यस डूड तू इतने सारे चीजें एक लाइफ में कैसे कर सकता है. It was completely impossible to do that. It's just like म्हणजे मी असा खूप विचार करून राहिलो आहे की मी माझ्या लाईफ मध्ये हे करीन ते करीन असं करीन तसं करीन सो मच थिंग्स. आणि जेव्हा मी ऍक्च्युअल रियालिटी मध्ये बघतोय ना तेव्हा आय वॉज लुक लाईक पार्ट ऑफ द क्राऊड. येस जिथे करोडो लोकांमधले एक मुलगा आहे. या करोडो लोकांमधला एक समथिंग. I don't know. Yeah, it's kind of like a complicated or it's just like I'm kind of really overconfident. I'm not no. Yes. मला actually माहित नाही. It's like that की मी माझ्या लाईफ मध्ये जे टार्गेट सेट केले आहे ते मला माहित आहे का मी हे करू शकतो. मला बस माहित आहे. इट्स माय इन्स्टिंक्ट टेल मी की मी हे करू शकतो. काही असं आणि समटाइम्स कधी कधी काय होते की हे इन्स्टिंक्टच तुम्हाला असं फील करून देते की यू आर समथिंग केपेबल ऑफ. रियालिटी मध्ये या म्हणजे कोणाची रियालिटी कधीच एकदम जशी आहे तशी ते एक्सपेक्ट राहतच नाही. येस ऑलवेज रिअली इम्परफेक्ट. येस बट दॅट इज द ब्युटी. येस कारण कधी कधी इनपरफेक्ट गोष्टी पण कधी कधी परफेक्ट असतात. कारण परफेक्टची कधी डेफिनेशनच नाही. आपण म्हणतो आपण दुनिया परफेक्ट बनवून राहिलो बट इज इट परफेक्ट. आताही खूप सारे क्वेश्चन्स आहे जे आन्सर आताही आपल्याला भेटलेलं नाही आहे. का आपण या दुनियेला किंवा आपल्या लाईफला आपण परफेक्ट कसं काय म्हणू शकतो. नो नॉट. इट्स जस्ट लाईक गोष्टी कधी कधी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड डोंट रिअली अंडरस्टँड कधी कधी अनबिलिव्हेबल पण असू शकतात. तुमचं काम आहे की त्याच्यापर्यंत फक्त जाणं. दॅट्स इट. बाकी काहीच नाही. लाईफचे लेसन स्वतःकडून शिक. ओके दॅट इज द बेस्ट थिंग. हे का एव्हरेस्टवर चढणं किंवा मोठ्या मोठ्या पहाडावर चढणं हे खूप अनबिलिव्हेबल गोष्टी आहे. बट जोपर्यंत आपण तिथे गेलो नाही तोपर्यंत ती अनबिलिव्हेबल गोष्ट बिलिव्हेबल झालीच नसते जर आपण तिथे गेलो नसतो तर. टार्गेट मोठेच असतात. पहाड छोटे नसतात. ते नेहमीच मोठे असतात. माणसापेक्षा हजारो पटीने मोठे. हे दुनिया जे आपण इथे उभी केली आहे ही पण काही छोटी गोष्ट नाही आहे. इट्स रिअली बिग थिंग. आपण काय अगोदरपासून ठरवलं नव्हतं रे की आपल्याला हेच करायचं आहे की आपल्याला पहाडावर चढायचं आहे. आपण ट्राय केला होता आणि आपण करत होतो. आणि हे सगळं कशामुळे करत होतो. बिकॉज ऑफ दॅट की आपल्या आतमध्ये कोणता तरी इन्स्टिंक्ट होता जो आपल्याला सांगत होता की तू चढू शकतो यार. या मला माहित नाही यार का मी त्या पहाडावर चढू शकतो का नाही. आय डोंट नो. येस
which is like my instincts tell me की मग काय तू पहाडावर चढत आहे की की चढलाय? ऍक्च्युली नो, मी पहाडाच्या जवळ पण नाही गेलो अजूनपर्यंत. आय डोंट इवन स्टार्टेड क्लाइम्बिंग. कारण जेव्हा मी असं पहाडावर चढण्याचा प्रयत्न करतो आणि तेव्हा मी खाली बघतो, तर तेव्हा मला जमीन माझ्या जवळच दिसते. म्हणजे अजूनपर्यंत मी पहाडावर चढलोच नाही. Yes. आणि मला आसपास अराउंड दिसते का खूप सारे लोक आहे जे भडाभड पहाडावर चढत आहे आणि ते माझ्या वरती आहे आणि मी त्यांना असं मान वरती करून पाहत आहे. मला माहित आहे मला त्या पहाडावर चढायचं आहे. जे लोक त्या पहाडावर चढून राहिले त्यांना त्या पहाडावर चढायचंच नाही आहे. ते जस्ट लाईक काही ना काहीतरी फक्त मजा घेण्यासाठी चढत आहे. पण मला तिथे जायचं आहे, हा माझा विश्वास आहे. पण मला कळून नाही आला की माझ्यात प्रॉब्लेम कुठे आहे. सांगू एक गोष्ट? कधी कधी आपल्याला असं वाटते की आपण कधी कधी खूप जास्त मेहनत करतो तर आपल्याला त्याचं फळ का नाही भेटत. म्हणजे झाडावर आंबा आहे, तो चांगला पिकलेला आहे, मला भूक लागली आहे, तर मला तो आंबा खायचा आहे. बट तो आंबा आहे तो झाडावर आहे, तो खूप खूप वरती आहे, तर मला काय झाडावर चढावं लागेल. या दॅट इज द ओनली ऑप्शन. तर मी अर्ध्यापर्यंत चढतो तरी माझ्या हातात तो आंबा लागत नाही आहे आणि मी खूप थकलेलो आहे, खूप दमलेलो आहे. तर का माझ्या मेहनतीचं म्हणजे आतापर्यंत मी ग्राउंड पासून त्या झाडावर चढण्यापर्यंत जे मेहनत केली आहे ती व्यर्थ होऊन जाईल ना. या जर समजा जर मी आता जसं म्हणतोय की साला एवढं प्रयत्न करून सुद्धा पण आपल्याला काहीच भेटत नाही आहे, तर आपल्याला चढण्याचा अर्थ काय? जर्नी कधी छोटी नसतेच, बिलकुलच नाही. आणि जर्नीच्या एंडलाच आपल्याला काही ना काहीतरी भेटते. ड्युरिंग द जर्नी आपल्याला काहीच भेटत नाही. ट्रस्ट मी. यस. आणि सर्वात जास्त कठीण केव्हा होते? जेव्हा तुम्ही चढता विदाउट सपोर्ट. या कारण जेव्हा तुम्ही चढताना तेव्हा तुमच्यावर खूप खूप कठीण होते. बट हीच एक तुमच्यामध्ये एक तडप तयार करते. कारण सक्सेसच्या मार्गावर चालण्यासाठी जर्नी छोटी नसते, ही ऑलवेज मोठी असते. आणि तिथपर्यंत चढण्यासाठी तुमच्यामध्ये हिंमत, ताकद आणि तो कॉन्फिडंट असणं गरजेचं आहे. जर मी आताच विचार केला की मला त्या फांदीवर चढून मला तो आंबा भेटू शकतो, तर मला ते करायला पाहिजे डेफिनेटली. कारण त्याच्यानंतरच मला तो आंबा भेटेल, कारण त्याच्यानंतरच मला ते फळ भेटेल, मला त्याच्यानंतर ते सक्सेस भेटेल. समजा जर मी आता असा विचार केला की मी थकलोय, मी दमलोय आणि आता मला इथे चांगलं वाटत आहे आणि मला जर समोर जायचं नाही, तर तिथे चटकून राहशील. या फळ नाही भेटेल तुला, बट समहाऊ थंडी हवा, सावली वगैरे भेटेल. या समटाइम्स कच्ची कैरी भेटून जाईल. यस, कारण ती आसपासच लागते. फोकस ऑन युअर टार्गेट डूड. यस, कारण टार्गेट आपलं खूप दूर आहे. प्रॉब्लेम तुझ्यामध्ये नाही आहे, ऑफकोर्स नॉट. कारण कसं आहे की तुला माहित आहे तू हे करू शकतो, ओके, आणि तू करून राहिलाय. पण जेव्हा तुला असे लोक दिसतात ना जे तुझ्या समोर जात आहे,
दॅट मीन्स का त्यांचे टार्गेट छोटे होते. ओके, आपल्याला मोठ्या टार्गेटसाठी आपली मेहनत मोठी करावं लागेल. आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल डूड की आपलं फळ अजूनही खूप दूर आहे. आपण इथपर्यंत आलो आहे, समजा जर आपण इथून क्विट करतो म्हणलं ना, तर आपण त्या फळापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ओके, तर याचा मिनिंग हेच आहे की तुला कंटिन्यू काम करावं लागेल. कंटिन्यू, यस. कारण हाच एक वे आहे, कंटिन्यू त्या झाडावर चढणंच हा तुझा एक मार्ग आहे. असं वाटतं तू असं करू शकतो नाही तर तुझ्या लाईफला काहीच अर्थ नाही. ओके, करेक्ट आहे यार. सो मला आता काय करायला पाहिजे? वन थिंग इज दॅट तू आता जे काही करत आहे ना, ऑब्विसली तेच करत राहा. कारण आणि तू कंटिन्यू करत राहा, जे की तू करून पण राहिला, दॅट इज गुड. आज ऍक्च्युली 2 व्हिडिओ तू बनवले. ओके, एकाची अपलोडिंग सुरू आहे, एकाची एक्सपोर्टिंग सुरू आहे. सो इट इज गुड. ओके, आणि हे 2 व्हिडिओ काही छोटे नव्हते आणि आपल्यापाशी जे इक्विपमेंट आहे त्यानुसार तर आपण शायद केलंय म्हणा लवकरात लवकर. येस, इवन बेटर बनवण्याचा प्रयत्न केला आणि आपण करून राहिलोय. ओके, आणि हेच बिगिनिंग आहे. तर स्वतःला असं एकदम डाऊटफुल नजरेनं नको बघू यार. ओके, व्हाय म्हणजे एक्झॅक्टली झालंय काय मला सांगतं. वेल, जेव्हा PMI मध्ये कॉल आला होता ना की कोरोनामुळे ऑफिस बंद करण्यात आलं आहे, तर त्यामुळे आम्हा सगळ्यांना सुट्टी भेटली होती. तर त्याच्यानंतरही मग असं ऑनलाईन सुरू होतं आणि 3 महिन्यानंतर जेव्हा आम्ही सगळेजण घरी होतो, आमची रोज मीटिंग व्हायची. त्या एका मीटिंग मध्ये असं सांगण्यात आलं आहे की जेवढे जे काही नॉन कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर बेसवर जेवढे होते त्यांना काढून टाकत आहे. मला खूप वाईट वाटलं होतं त्या मोमेंटला. बट त्यावेळेस एक आश्वासन दिलं होतं. एक कोणतं आश्वासन? येस, ऍक्च्युली कसं आहे, मी त्याच मोमेंटला ठरवलं होतं की मी कधी त्या ऑफिसमध्ये जाणार नाही. ओके, आणि मला तर मी माझ्या क्रिएटिव्हिटीवर काम करीन, मी माझ्या टार्गेटवर काम करेन. येस, मी हाच विचार केला आणि मी याच्यावरच काम करेन हे ठरवलं गेलं होतं. बट जेव्हा कॉल आला होता ना शेवटला, म्हणजे मीटिंग झाली होती, तेव्हा नाही का सगळ्यांनी असं आश्वासन दिलं होतं की जेव्हा कंपनी सुरू होईल तेव्हा कॉन्ट्रॅक्टर लोकांना चान्स देण्यात येईल की ते लोक पुन्हा जॉईन होतील बा. तर त्याच्यामध्ये माझं नाव सर्वात जास्त होतं बिकॉज ऑफ दॅट की मी ऑफिसमध्ये खूप जास्त वेळ होतो. ओके, इवन सगळ्यांपेक्षा सिनियर होतो. तर माझं नाव घेणार होते असं सगळ्यांनी म्हणलं होतं की सर्वात पहिले कोणाला जॉईन करतील ते आहे सौरभला जॉईन करतील बा. मला थोडा वेळसाठी थोडं चांगलं वाटलं. जे की मला म्हणजे असं मनातून इच्छा होती की मला तर कधी जायचं नाही ऑफिसमध्ये, बिलकुलच नाही. तरी त्या लोकांनी स्वतःहून त्यांनी असं म्हणलं तर आय फील ग्रेट. आता ऑफिस सुरू झालंय आणि परमनंट मेंबर तर आहेच ऑब्विसली. येस, बट जे कॉन्ट्रॅक्टर बेसिसवर होते ना त्यांना घेण्यात आलं आहे. त्या सगळ्यांना कॉल आलाय, काही जण जॉईन पण झाले आहे आणि त्यापैकी मी नाही आहे. ओके, म्हणजे की PMI सुरू झाला आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा पण जॉब सुरू झाला आहे.
बट जे त्यांनी आश्वासन दिलं होतं की सौरभला जॉईन करण्यात येईल बा, तर ते ब्रोक देअर आश्वासनावर. आय डोंट नो इट्स तर समथिंग त्यांनी असं काही ना काहीतरी बघितलं असेल माझ्या मते, आणि त्यांना असं रिअलाइज झालं की सौरभ या कामासाठी परफेक्ट नाही आहे, त्यामुळेच त्यांनी मला असं कॉल वगैरे केला नाही जॉबसाठी वगैरे. या आय 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 डू फील लाईक दॅट. मग आता काय, आता म्हणजे लिसन, तुला इन द एंड तुला जायचं तर नव्हतंच ना, तर मग तू कॉल नाही केला याच्यावर का नाराज आहे? ना मी नाराज नाही आहे डूड, नो नो आय एम नॉट रिअली. म्हणजे PMI ने का मला कॉल नाही केला याच्याबद्दल नाराज नाही. येस, मी नाराज याच्यासाठी आहे की जस्ट लाईक अशा कोणत्या क्वालिटी आहे ज्या त्या लोकांना आवडल्या नाही. ओके, जेणेकरून मी त्या क्वालिटी समजा मला माहित पडलं की त्या क्वालिटीमध्ये मी सुधार करू शकतो, तर ऑब्व्हियसली मी करेल. बट मला हे माहित पडत नाही की माझ्या क्वालिटीमध्ये कोणत्या वाईट गोष्टी आहे. ओके, आणि समजा जर मला माहित नाही आणि समजा जर मी अशीच गलती समोर घेऊन जात आहे, तर माइट बी खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकते इन द फ्युचर. सो मला सांगतो, या आय एम टेलिंग यू, कारण तू स्वतःला तू ओळखते, मी स्वतःला मी ओळखतो. मला माहित आहे की तुझ्यामध्ये प्रॉब्लेम काय होता. ओके, फर्स्ट ऑफ ऑल तू जे डिझाईन करून राहिला होता ना, ऑब्व्हियसली तू डिझाईन साठी बनलेला नाही आहे. ओके, तू असा खूप म्हणू शकतो की तुला लाईफ मध्ये हे करायचं ते करायचं, बट तू डिझाईन साठी नाही बनलाय. ओके, कारण कसं आहे की जे लोक त्या गोष्टीला इतकी प्रिसाइजली करत होते, तुझ्यामध्ये ती क्वालिटी नाही आहे डूड. ओके, कधी कधी असतेच लाईफ मध्ये, नाही का, आपण कोणत्या गोष्टीमध्ये असतो चांगले, काही काही गोष्टीमध्ये वाईट असतो. ओके, आणि जे वाईट असते ना, हे आपल्याला खूप नंतर माहित पडते. ओके, कारण आपण लाईफ मध्ये एकच व्यक्ती बनू शकतो कोणा कोणीतरी. तुला विचार करायचा आहे, का करायचा आहे, का बनायचं आहे. ओके, सो माझं सजेशन हेच आहे की तुझ्यामध्ये असं काही हे बघ, जे काही तुझ्यासोबत झालंय ऑफिस मध्ये वगैरे वगैरे, ओके, याची गलती तुझी स्वतःची होती. ओके, कारण 2 वर्ष अगोदर तू असं काही ना काहीतरी केलं जे खूप बेकार होतं. का केलं? आय वॉज टू इझी टू एव्हरीवन. त्यामुळे नाही, इझी नाही, बट इझी तर होतोच, बट सोबत गलती पण करायचं. ओके, आणि असं नाही व्हायला पाहिजे, असं बिलकुलच नाही व्हायला पाहिजे. ज्या गोष्टी तुझ्या लाईफ मध्ये झाल्या, ओके, पास्ट मध्ये वगैरे, याला टेन्शन घेऊ नको मी डूड. ओके, कारण कधी कधी आपण नाही का आपल्या पास्ट वर झालेल्या गोष्टी याच्यापासून आपण अंडरस्टँड करतो, आणि आपण आपल्या फ्युचरला पास्टशी डेटा कलेक्ट करून आपण फ्युचरला चेंज करण्याचा प्रयत्न करतो. बट या साऱ्या सिनारिओ मध्ये तू प्रेझेंटला विसरूनच जातोय. पास्ट हे गेलेली गोष्ट आहे. जे काही झालं तुझ्या लाईफ मध्ये, चांगलं वाईट, इट हॅपन्स, होऊन जातात, झाल्या त्या गोष्टी, लेट इट गो. तुला फ्युचरचा विचार करायचा. बट लोक म्हणतात ना की पास्ट पासून काही ना काहीतरी शिकायला पाहिजे. डूड, तू शिकलाय आणि तू त्याच्यावर काम पण करून राहिलाय. ओके, असं म्हणायला तर नाही पाहिजे, बट कसं आहे की
आय डोंट नो डू यार, मी असं काहीच म्हणत नाही या. आय एम कम्प्लिटली ब्लेम माय सेल्फ. मी कसं आहे, एक वाईज मॅन नेहमी म्हणतोय की लाईफ मध्ये तुम्ही ज्या स्टेजवर आहात ना, त्याची फुल रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यामुळेच आहे. म्हणजे तुमच्यामुळेच हे सगळं झालं आणि हे तुम्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. मी हे ऍक्सेप्ट करतो की माझ्या लाईफ मध्ये ज्या काही गोष्टी झाल्या आहे ते मी ऍक्सेप्ट करतो. ओके. इन फ्युचर मध्ये मी जे काही करणार आहे त्याची पण रिस्पॉन्सिबिलिटी मीच घेतो. कारण आय एम बी द 100% बी शुअर अबाउट दिस थिंग. ओके. कोणी समोर जाते, कोणी मागे येते, हेच एक प्रकारे एक रेस असते यार डूड. याच्यामध्ये एक प्रकारे रिलेटिव्ह असणं खूप जास्त गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला मजा येते लाईफची, नाही तर काही अर्थ नाही असतो. ओके. तू हे जे मेहनत करत आहे ना, याची व्हॅल्यू आहे डूड. ओके. तुला याची व्हॅल्यू आता नाही माहित, पण समोर तुला भेटेल. ट्रस्ट मी. बस विश्वास ठेव स्वतःवर. कोण लोक कुठे जात आहे आणि काय करत आहे हे त्यांची लाईफ आहे, ते डिसाइड करतील. कोण खालचा व्यक्ती वरती जातो, वरचा व्यक्ती खालती येतो, हे ते लोक डिसाइड करतात. ओके. आपल्याला माहित आहे की आपली लाईफ खूप मोठी आहे, बहुत मोठी, बहुत ही अमेझिंग. आणि आपण खूप विचार करून ठेवलाय आणि आपण या गोष्टीचा प्रॉपर अंडरस्टँड करून हे डिसिजन घेतलाय. आपल्याला माहित आहे आणि तुला हे अगोदर पासून माहित होतं. अगोदर पासून. ट्रस्ट मी. यस, यू आर समथिंग रिअली स्पेशल. त्याचमुळे तू हे आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करत आहे, त्याचमुळे तू हे एडिटिंग हे काम करत आहे, त्याचमुळे तू कंटिन्यू 12-12 घंटे काम करत आहे. ओके. कारण याचा काही ना काहीतरी आहे. ओके. याचा काही ना काहीतरी मीनिंग आहे. ओके. आणि हे मीनिंग पण तुला माहित आहे. बट कसं आहे की त्या आंब्यापर्यंत जासाठी वेळ लागतो डूड. तू असा नाही म्हणू शकत की मला आत्ताच पाहिजे. नो नो. तुला मेहनत घ्यावी लागेल, पेशन्स ठेवावं लागेल. कारण जिथे आंबा आहे ती फांदी खूप जास्त नाजूक आहे. आपल्याला थोडा वेळ थांबावं लागेल त्या फांदीला मजबूत होण्यासाठी. ओके. द पेशन्स अँड टाइम इज रिअली रिअली इम्पॉर्टंट. ओके. आणि या गोष्टीसाठी मेहनत पण करणं गरजेचं आहे. स्वतःवर विश्वास आहे. दॅट्स इट. Hello, this is the My Artifact episode number 2152. आजची तारीख आहे 14 जानेवारी 2021. आता वाजले रात्रीचे ऑलमोस्ट 1 मिनिट. मला समथिंग कोणाची तरी रिक्वेस्ट आली का? नो, इट्स नॉट रिक्वेस्ट. ऑलराईट. मला काय म्हणायचं होतं? तर हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 2152. आजची तारीख आहे 14 जानेवारी 2021. वाजले रात्रीचे ऑलमोस्ट 11:30. ओके. राईट नाऊ द टेम्परेचर ऑफ द वर्धा इज लाईक इट्स 20 डिग्री सेल्सिअस. ओके. बट कसं आहे की थंडी थंडी हवा सुरू आहे, त्यामुळे थंडी अजून थोडी जास्त वाटत आहे. ओके.
आज ऍक्च्युली काय करत होतं, मला पेंच मध्ये मी जिथे गेलो होतो ना, तिथे मी शूट केलं होतं सगळं काही. तर मला एडिटिंग करायचं होतं. तर फर्स्ट ऑफ ऑल मी स्ट्रीट व्ह्यू सगळे अपलोड करत आहे. तर स्ट्रीट व्ह्यू साठी सगळा डेटा मी कलेक्ट करून राहिलाय. वन थिंग इज दॅट की मला वॉप स्टेबलायझर वापरावं नाही लागत आहे, कारण फुटेजेस काफी स्मूथ आहे थँक्स टू द गिम्बल. ओके. बट कसं आहे की याच्या फॉरेस्टमध्ये बघण्यालायक काही आहे नाही, कारण नुसते झाडं आहे. तर जेव्हा तुम्ही पाहतो ना, तेव्हा काइंड ऑफ लाईक एवढं बोर होऊन जाते की बहुतच जास्त. पहिला पार्ट तर खूपच बोर झाला होता, जो की फक्त 15 मिनिटाचा होता. पण दुसरा पार्ट तो अर्धा घंटाचा आहे आणि तो मला अर्धा घंटा एक्सटेंड करायचाच होता. बट कसं आहे की समजा मी अर्धा घंटा ठेवता म्हणलं तर तो इतका बोर होऊन जाते की बहुतच जास्त. तर त्याच्यामध्ये मी जे ट्रॅक टाकले आहे ते पण चांगले आहे आणि अँबियंट साऊंड आहे ते पण टाकले आहे. बट कसं आहे की बघण्यालायक त्याच्यामध्ये असं काहीच नाही आहे, कारण एक जिप्सी आहे आणि नुसते जंगल न झाडं आहे. ओके. जे की इतकी जास्त प्रॉपरली चांगले दिसत नाही, बिकॉज ऑफ दॅट की माझा फक्त मोबाईल कॅमेरा होता त्यामुळे. बट आपल्यापाशी एक अपॉर्च्युनिटी आहे की आपण पेंच नॅशनल फॉरेस्ट बद्दल आपण खूप साऱ्या गोष्टी इन्फॉर्म करू शकतो त्या व्हिडिओमध्ये. तर खाली ॲज अ सबटायटल मधून मी पेंच मध्ये ज्या काही गोष्टीची इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये पुडिंग करत आहे, जे की ड्युरिंग द व्हिडिओ जे व्ह्युअर्स आहे ते खाली वाचतील आणि त्यांना पण फील प्राऊड होतील वगैरे वगैरे ह्या गोष्टीसाठी. ओके. सो पहिला पार्ट तो बनला आहे, दुसरा पार्ट पण बनला आहे, ऑलमोस्ट झालाय कम्प्लीट. अपलोडिंग सुरू आहे त्याची पहिल्या पार्टची. आता तिसऱ्या पार्टला मला उद्या हात लावावा लागेल. ओके. तिसरा फायनल पार्ट आहे, हा पण करीब अर्धा घंटा एक्सटेंड करू. ओके. अर्धा घंटे म्हणजे हा अर्ध्या घंट्याची फाईल राहील. तर याच्यामध्ये आपण पण सेम टेक्निक्स वापरू आपण. ओके. या आणि या म्हणजे हे जे आहे ना आपले जे आपण हे बघतो ना, व्हॉट इज दॅट स्ट्रीट व्ह्यू, हे काफी बोर असते, ट्रस्ट मी. येस. पण पाहण्यामध्ये थोडा मजा येतो, कारण समजा जर जो व्यक्ती फर्स्ट टाइम पाहत आहे आणि तो पेंच मध्ये चालला आहे, तर ऑब्व्हियसली त्याला माहित असलं पाहिजे की व्हेअर ही इज गोईंग आणि कशाप्रमाणे सिनारिओ एन्व्हायरमेंट वगैरे आहे. ओके. सो ऑब्व्हियसली थोडा वेळ तर लागेल, बट या त्याच्यानंतर मग मला पेंचचा सिनेमॅटिक व्हिडिओ बनवायचा आहे, तर ट्रस्ट मी याच्यावर पण मी काम करेन. ओके. जोपर्यंत एडिटिंग होणार नाही तोपर्यंत मी कामावर लागत नाही. तर मी प्रयत्न करत आहे की उद्या तर माझा तिसरा पार्टच पूर्ण होईल. त्यानंतर मग मला एडिटिंग साठी पुन्हा 2 दिवस लागेल सिनेमॅटिक साठी. ऑलमोस्ट मी म्हणतो की आजची 12 आहे, उद्याची 13, 14, 15, 16 तारखेला मी काम सुरू करेल पुन्हा माझं. ओके. आणि युट्यूबवर ऍक्च्युली युट्यूबवर आय वॉज गेटिंग रिअली बिग फेमस. येस. आता एव्हरीडे कॉमेंट येऊन राहिले आहे. कॉमेंट म्हणजे कमेंट. ओके. कमेंट येत आहे आणि लाईक्स वाढत आहे आणि युट्यूब प्रमोट करत आहे. माझा हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ ऍक्च्युली युट्यूब प्रमोट करत आहे. ऍक्च्युली बघ किती लाईक्स आले आहे. युअर चॅनलवर गेलो, लोड होत आहे. ओके. कारण ऍक्च्युली आपण अपलोड पण करत आहे आणि ब्राउझिंग पण करत आहे ऍट द सेम टाइम. सो ओके. सो मी नागपूरचा जो व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये मला इंस्टाग्रामवर करीब 6.8 समथिंग व्ह्यूज आले होते. ओके. आणि 300 का 350 लाईक्स आले होते. ओके. जो की थोडा कमी हायेस्ट होता जो आपला 7.2K जो आपला वर्धीचा बनवला होता. ओके. म्हणजे 7.2000 म्हणजे 7200 व्ह्यूज आले होते आणि त्याच्यामध्ये करीब 400 लाईक्स आले होते. नागपूरमध्ये इंस्टाग्रामचा थोडासा परफॉर्मन्स थोडासा कमी झाला, बट दॅट इज ओके. बट युट्यूबवर समथिंग रिली एल्स. ओके. युट्यूबवर ज्या लोकांनी हे व्हिडिओ बघितले, आय एम टेलिंग यू, हे नागपूरवर याचे व्ह्यूज आहे ते आहे 8.6K. ओके. सो इट इज रिअली गुड. आणि लाईक्स आहे याच्यामध्ये, मी आता याला ओपन करू शकत नाही, तर मी स्टुडिओवर जातो.
ओके YouTube स्टुडिओ लोड होता है. It taking so much time. Okay, so तर ऑलमोस्ट व्ह्यूज आहे त्या व्हिडिओज वर ते आहे 8,951. ओके, सो इट इज लाईक अ क्लोजली रिलेटेड टू द 9,000, जो की उद्या मॉर्निंग पर्यंत होऊन जाईल. ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन आहे. ऍव्हरेज व्ह्यू ड्युरेशन म्हणजे काय होते की पूर्ण सगळे ऑडियन्स मिळून ऍव्हरेजली लोक किती किती मिनिटाचा व्हिडिओ बघत आहे. ओके, जो की आपला जो व्हिडिओ आहे तो आहे 2 मिनिट 52 सेकंदचा. तर त्यापैकी ऍव्हरेजली जे लोक बघत आहे ते आहे 1.24 मिनिट. ह्या ऍव्हरेजली या व्हिडिओमध्ये 1.24 मिनिट तर पाहूनच राहिला. सो दॅट इज गुड. वॉच टाइम म्हणजे आतापर्यंत एवढे म्हणजे 8,951 या साऱ्या लोकांनी मिळून जेवढा टाइम हा व्हिडिओ पाहण्यासाठी घेतला आहे त्याला म्हणतो वॉच टाइम. तर तो आहे 12,666 मिनिट. ओके, तर 12,666 मिनिट म्हणजे किती घंटे होते. आपल्यापाशी कॅल्क्युलेटर आहे. 12,666 डिवाइड बाय 60 केलं तर ऑलमोस्ट करीब 211 घंटे. 211 घंटे आपल्या याच्यावर या फक्त या एका व्हिडिओवर भेटला आहे. सो दॅट इज रिअली गुड. ओके, लाईक्स किती आले रे बाबू. लाईक्स पाहून आले मी. लोड होत आहे. ओके, हा. सो याच्यावर कॉमेंट आले आहे. ते आले आहे 41 कमेंट आले आहे या एका व्हिडिओवर. ओके, लाईक आले आहे 462. ओके, सो दॅट्स रिअली गुड. आणि डिसलाईक आले आहे 4 डिसलाईक आले आहे. आय डोंट नो वाय त्यांनी डिसलाईक केलं, बट या. आणि 41 कॉमेंट. ओके, आता मी कॉमेंट वाचत आहे त्यांचे. इज लाईक एव्हरीडे कॉमेंट येऊन राहिला आहे. एव्हरीडे म्हणजे आजचे एवढे सारे कमेंट आले खूप सारे. फर्स्ट ऑफ ऑल काही काही जणांचे तर नाव पण खूप कठीण आहे. रविकांत दुबे, ही सेज प्राऊड टू बी नागपुरियन, हार्ट. देन संजीव व्लॉग्स, ही सेज अमेझिंग वर्क, कीप इट अप. Then Deepali B, she says Nagpur is such a big city, so much of greenery, nice video. सतीश चौहान म्हणत आहे गुड जॉब ब्रो, कीप इट अप. नंतर bala.indian म्हणत आहे स्वप्न नगरी स्मार्ट सिटी गडकरी नगरी, आमचा नागपूर लाडका. नागपूर देशात एक शहर, ऍक्च्युली एक नंबर शहर. म्हणजे त्याने जे काही म्हणलं चांगलंच म्हणलं बरं, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली म्हणजे शब्दाची थोडीशी परतफेड केली असेल, इट विल बी रिअली गुड. बट यावडे राजनायर से अब तो आदिवासी एरिया भी सिटी जैसा होएगा. आदिवासी एरिया डूड, व्हाट इज इट से. कार्तिक आदमने सेज में त्याने रिप्लाई केला हा. इट्स लाइक ये तो गाली दी ना. अभी तो आदिवासी एरिया म्हणजे तू खुद को खुद ज्यादा समझ रहा है का. म्हणजे आदिवासी एरिया भी सिटी जैसा होगा. लाइक सच अ मीन कॉमेंट, व्हॉटएव्हर. म्हणजे हे त्यांनी शिवा मला नाही दिली, हे सिटीला शिवा दिली. म्हणजे नागपूरमध्ये आहे ना, नागपूर सिटीला शिवा दिली. अथर्व सोनटके से नागपुर मेरी जान. देन लिसना पार्थिवी से मिरिपी दीदार फातमावती इंडोनेशिया. I don't know what does it mean. Okay. Then Abhijit Dhage says excellent video, but you should add Mihan also. Good. I will love
to add Mihan, but actually we are kind of like a really prohibited when I want to go to the Mihan, because in the lockdown you cannot enter the Mihan. Yes, basically, without the entry ticket or this, you cannot go there. So basically, and whenever shoot during this lockdown. So yeah. Aditya Agrawal edit says amazing shots. Then Acharna Gaikwad say my Nagpur is peaceful, loving people and beautiful city. Daddy's girl say Nagpur is beautiful. Prashant Solanke say nice video. Vaishali Ikhankar say so proud. Nandini um, Gu, Gur, Gu, Gu, Gub, Gubra, Gubrale. Gubrale. It's a really cutting word. Just say Nagpur. Yeah, I don't know why I say just Nagpur. It's Nagpur. Then R slash Gaki, Gate keeping. Gate gatekeeping. Gatekeeping nahi, gatekeeping. Yeah, it's something really. He says after Mumbai Nagpur expressway gets constructed, we will see a big boom in Maharashtra's GDP. Okay, so basically, yeah, it's true. Aryan Bakshi vlog say wow. Then Shehnwaz Qureshi say amazing. Sudhanshu Pingrafe say Nagpur looks beautiful. Abbas Hussain says poor video quality. Obviously, make video with a good quality camera. Okay, next time it will be remember. Okay, poor video quality. Yeah, I do understand why poor quality. Because of that, uh, I shoot. It's a photos. It's not the videos basically. Okay, so when you have a photo, it has a really high resolution. It almost like a 4K resolution. Okay, but when you warp stabilize all those photo, it crop the frame. Okay, so when it crop the frame, it will convert it into almost 1080 or sometimes maybe 720, but not more oftenly happens 720. It gets 1080 pitch, and it was get really smooth photos. Okay, it get really smooth videos. Okay, but what is that? What's the problem? It's like that key I use a color at a high intensity. So when you coloring at high intensity, it will get little bit of lose little bit of quality. Okay, but actually when this guy saw this video, maybe this guy saw this video in something maybe lower quality. So basically he said it's a really poor quality. Yeah, but when you are watching at a 1080p, you will feel it's really good quality. But I do understand. Yeah. And then Karthik Makode say nice photography, bro. Mr. Incognito say wow. Dhaval येरनारे येरने धवल येरने से आपला नागपूर. हर्ष भावा से प्राउड टू बी नागपुरकर. राहुल नागपुर है सही यार. राहुल ने कमेंट किया यार. इट्स लाइक मैंने अभी इसको तो समझ में इसका लाइक कर दिया है. ये भाई मेरा है. लाइक कर दिया मैंने इसको. ओके देन कानवार सिंह अरोरा एक्सीलेंट. Amazed by double layer road and metro elevated corridor and of course cleanliness. Okay, इसमें करीब 4 लाख है. Then SRT says शेवटी I love my Nagpur पाहिजे होतं. माय झालं ते. Dude, I didn't build this thing. It actually was there, so I just take some photos. That's it. Okay. Tushar Meshram से pro level edit. Okay.
देन चंदा जहांगीर से नागपूर 0 माइल हार्ट ऑफ इंडिया विदर्भा. The boring video say nice video. Okay, the boring video is the name of the channel. So boring video. Then it's Clone Ignite. Say I also want to learn this type of editing. Yeah, and I say mind blowing. Meghna Soni say beautiful video. Then Kaushik Naya Yekare Naya Yekare say wow. ऋतिक कपूर से ऑसम. मॉन्स्टर कैजुअल ग्रुप से टी-शर्ट 250, जीन्स 350, टी-शर्ट, लोअर, हुडीज एंड बॉक्सर्स, सैंडोज एंड मोर मेन वियर. कुछ लगेगा dude, it's not about marketing your thing. Okay, स्वप्निल गिर पूजे से अमेजिंग. वैभव दानवी सही मोना. स्वप्निल येवले से nice. Okay, so those are feels really good. Okay, and yes, it is feels really good. Okay, so my channel is kind of like a growing. Right now I have 124 subscribers, so it is really good. Few months ago I have only just 10 or 12 subscribers, but right now I have 124 subscribers, so that is good. आता किती पाहिजे monetization साठी? Actually it was like a 1000 subscribers and 4000 hours the watch time. So basically we are closest to the watch time, so that is okay. For subscriber we don't have so many subscribers, so we have to keep doing your work very nicely. So yes, but actually I'm not planning to be a promote my channel because of that ki I want to make travel video for the travel films. Okay, so basically I will edit, but this is also kind of like a really backup option when you don't have anything. So on that time we will whatever it's future, it's a backup. We don't really talk about this thing, we talk about just whatever the main plan we have. So yeah, so everyone loves that, everyone has a really nice जेस्चर आहे ना. ऑल्सो म्हणजे कसं आहे की अगोदरचे पण काही ना काही व्हिडिओज आहे, त्याचे पण व्ह्यूज वाढले आहे. ओके, तर जो मी नागपूरचा जो व्हिडिओ बनवला होता स्ट्रीट व्ह्यू वाला, तर त्याचे पण व्ह्यूज वाढले आहे. मी काही एक्सपेक्ट केलं नव्हतं की एवढा बोरिंग व्हिडिओ पण एवढे लोक पाहणार आहे, बट आहे. यस, जो नागपूरचा स्ट्रीट व्ह्यू आहे त्याचे मी पार्ट 1, 2, 3, 4 असे रेकॉर्ड केले होते. तर पार्ट 1 चे जे व्ह्यूज आहे ते आहे 803, पार्ट 2 आहे 777, पार्ट 3 आहे 1503 आणि फोर्थ पार्ट आहे 1306 व्ह्यूज. सो बेसिकली येस, त्याच्यामध्ये पण लाईक्स आहे आणि कॉमेंट दिले आहे. सो इट वॉज रिली गुड. तर नागपूरचे ऑलमोस्ट सगळेच वाढून राहिले. त्याच्या अगोदरचे जे व्हिडिओज होते ते तर कुणी पाहून पण नाही राहिलाय. या आणि युट्यूबचं अल्गोरिदम कशाप्रमाणे करते की जो व्हिडिओ खूप जास्त लोक पाहून राहिले आहे ते लाईव्ह म्हणजे का वेट जे लोक तुमचा व्हिडिओ खूप जास्त पाहून राहिले आहे तेच व्हिडिओ युट्यूब अजून जास्त प्रमोट करतो. सो बेसिकली माझा जो हायपरलॅपचा व्हिडिओ आहे इंटू द ब्ल्यू, हा व्हिडिओ खूप जास्त पॉप्युलर आहे आणि खूप जणांनी बघून राहिले आहे. तर युट्यूब याच व्हिडिओला अजून जास्त हे करून राहिलाय, प्रमोट करत आहे. त्यामुळे हा खूप जणांना दिसत आहे. सो दॅट इज ऑल्सो रिली ओके, कारण मी त्या व्हिडिओ मध्ये एफर्ट्स पण घेतले होते. सो येस, सो आज काय झालं आज काय नाही, सकाळी उठलो आणि आज एडिटच करत होतो कम्प्लिटली. सो आय वॉज कंटिन्युअस डुईंग माय वर्क. संध्याकाळी मी म्हणजे दुपारी थोडासा हे झालो होतो, थकलो होतो, म्हणजे इथे एक्सपोर्टिंग वर लावलं होतं आणि त्याच्यानंतर मग आय नथिंग टू डू.
सो बेसिकली माझ्यापाशी अर्धा घंटा होता. 5 वाजता मला खेळायला जायचं होतं. 4:30 वाजता माझं काम खतम झालं होतं. बट आय वॉज रिअली टायर्ड अँड आय जस्ट वॉन्ट टू स्लीप. सो मी झोपण्याचा प्रयत्न केला आणि मला झोप लागली. बट 1 घंट्याची नॅप तर महत्वाची आहे. त्यानंतर मग मी हे झालो, फ्रेश झालो वगैरे, चांगलं धावलो. त्यानंतर घरी आलो आणि एक्सपोर्ट कम्प्लीट झाला होता आणि त्याला मग आता कॉम्प्रेस केला व्हिडिओ. आता कॉम्प्रेस झाला असेल. ऍक्च्युली जो व्हिडिओ बनला होता तो 10 GB चा बनला. त्याला कॉम्प्रेस केल्यावर आता मे बी 4 GB किंवा 3 GB पर्यंत बनायला पाहिजे. ओके. आणि जो पार्ट 1 आहे त्याला अपलोडिंगला सुरू केलाय. तो अपलोडिंग सुरू आहे त्याचं. ऑलमोस्ट 2 GB अपलोड झालाय. 3 GB ची फाईल आहे. सो येस, होऊन जाईल आता. चार्जिंग ठेव, कारण तुला आता जो आता अपलोड करते का नंतर अपलोड करते, कारण हे 4 GB आहे, हे तुला उद्या अपलोड तर करावं लागेल. या डूड, बट कसं आहे की समज जर मी आताच अपलोड करतो म्हणजे तर माझा इंटरनेट पूर्ण खतम होऊन जाईल. ओके. आणि रिस्क पण हे राहील का अपलोड होईल का नाही. वाय, कारण जेव्हा अपलोडिंग करते तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये बॅटरी पण खूप जास्त असणं गरजेचं आहे. ऑब्विसली माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी थोडीशी कमी आहे. ऑलमोस्ट 41% आहे. दॅट इज नॉट इनफ येणारी अजून 4-5 GB अपलोड करण्यासाठी. तर आय सजेस्ट की आपण रिस्क घेण्यापेक्षा उद्या आपण चांगल्याने अपलोड करू. म्हणजे कसं आहे की समज जर आपलं आज रात्री समज जर आपण असं करतो म्हणलं आणि समज आपला मोबाईल समज जर बॅटरी हे नाही झाली तर अपलोड पण होऊन जाईल, पण आपलं इंटरनेट खतम होऊन जाईल. आणि इंटरनेट समज जर खतम झाला तर मला जो तिसरा व्हिडिओ पार्ट 3 बनवायचा आहे, तर याच्यामध्ये मला ज्या गोष्टीची गरज लागते म्हणजे साऊंड इफेक्ट, ऑडिओ, व्हिज्युअल्स वगैरे किंवा बी रोल्स किंवा काही ना काहीतरी इन्फॉर्मेशन, तर ही इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी मला इंटरनेट लागेल. तर तेव्हा मला आईचं इंटरनेट वापरायला लागेल किंवा बहिणीचं इंटरनेट वापरावं लागेल. समहाऊ आय नीड टू रिलाय ऑन समवन. सो त्यामुळे काय होईल की मे बी आय डोंट नो, म्हणजे होऊ शकतो, वापरू शकतो म्हणा. बट मला असं वाटतंय की जस्ट लाईक आपण उद्या सकाळी अपलोड करू ना, तर इट विल बी रिली मच बेटर. ओके, काही असा इश्यू नाही आहे. पण रात्री चांगली स्पीड राहते ना. डूड, व्हाय डोंट यू अंडरस्टँड यार. समजा जर बॅटरी खतम झाली तर आपला डेटा पण चालला जाईल, अपलोडिंग पण नाही होणार. आणि आय एम जस्ट टॉकिंग अबाउट 5 GB आहे. म्हणजे ही जे फाईल साईज बनली आहे ना, ऑलमोस्ट 5 GB तर होऊनच जाईल. तर विचार कर ना की समज जर आजचा डेटा खतम झाला तर मग आपल्याला उद्या पण काम नाही करता येईल, डेटा पण अपलोड होणार नाही. सो ओके, यू नीड टू लुक. Okay, right now I'm tired. Okay, so this is the end. This is the my episode number. Also, one thing is that मी माझा आज इंग्लिश सेशन कम्प्लीट नाही केलाय. Why? Because of that की आज मी कंटिन्यू माझ्या एडिट वरच फोकस होतो. I will get time for this. Yes, but असं रोज रोज व्हायला नाही पाहिजे. मी उद्या टाइम काढतो आणि हे करतोच. Okay. So right now this is the end. This is the my artifact episode number 2152. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.